Download Parivartan app and learn complete syllabus from standard 5th to 12th of Maharashtra State Board. हाय फ्रेंड्स, माय सेल्फ शुभांगी डमरे. तर फ्रेंड्स, जे काही आपण फर्स्ट चॅप्टरचे 14 लेक्चर पाहिले, तर त्या लेक्चरमध्ये आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा चॅप्टर पाहिला. तर फ्रेंड्स, नेक्स्ट चॅप्टर आहे आपला रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. तर फ्रेंड्स, आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये रिप्रोडक्शन म्हणजे काय पाहिलं आहे, पण जे काही हे रिप्रोडक्शन आहे तर त्यामध्ये कशाचं रिप्रोडक्शन होतं, प्लांट्स, फ्लावर याचं. तर ह्या चॅप्टरमध्ये जे रिप्रोडक्शन आहे ते कशाचं आहे, तर जे काही ॲनिमल्स आहेत, ह्या अर्थवरती जे काही ॲनिमल्स आहेत तर त्याचं रिप्रोडक्शन आहे. तर फ्रेंड्स, जे काही आपण पहिला चॅप्टर पाहिला रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट, तर तो चॅप्टर तुम्ही ॲपवरती जाऊन त्याच्या नोट्स व्यवस्थित घ्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायला सोपं पडेल. तर फ्रेंड्स, आता आपण बघू की व्हॉट इज मेंट बाय रिप्रोडक्शन. हे रिप्रोडक्शन आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलं आहे, पण जे काही विद्यार्थी त्यांना समजत नसेल की रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर मी सांगते, व्यवस्थित बघा. तर फ्रेंड्स, हे जे काही रिप्रोडक्शन आहे म्हणजे काय, इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस. तर ही एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ. म्हणजे हे ज्याचं काही ज्या लाईफचं फॉर्मेशन आपण काय पाहिलं, प्लांटमध्ये जे काही न्यू इंडिव्हिज्युअल तयार होईल, म्हणजेच कशापासून तयार होईल, तर जे काही रिप्रोडक्शन आहे, रिप्रोडक्शन झाल्यानंतर जे काही न्यू इंडिव्हिज्युअल तयार होईल, म्हणजेच काय फ्रेंड्स, फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर. तर फ्रेंड्स, हे जे काही डेफिनेशन आहे ती थोडक्यामध्ये समजून घ्या. तर पहा, हे जे काही ए पॅरेंट्स आहे आणि हे बी मेल अँड फिमेल, तर याचं जे कपलिंग होईल त्यानंतर जी डॉटर फॉर्म होईल, ही डॉटर सेल फॉर्म होईल. तर फ्रेंड्स, हे म्हणजे काय, तर हे प्री एक्झिस्टिंग सेल. ही जे काय आहे ते काय आहे, प्री एक्झिस्टिंग सेल. हे काय आहे, म्हणजे हे पॅरेंट्स काय आहेत, प्री एक्झिस्टिंग सेल आहेत. तर त्याच्यापासून सिमिलर काय, तर डॉटर सेल तयार होईल, म्हणजेच काय, रिप्रोडक्शन तयार होईल. हे केव्हा तयार होईल, इथे जेव्हा यांचं कपलिंग होईल तेव्हा काय तयार होईल, डॉटर सेल तयार होईल. त्यालाच काय म्हणायचं, आपल्याला रिप्रोडक्शन म्हणायचे. तर फ्रेंड्स, हे आहे रिप्रोडक्शनची डेफिनेशन. इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर. तर फ्रेंड्स, त्यानंतर रिप्रोडक्शन ऑकर्स इन 2 टाइप्स. तर फ्रेंड्स, आपण प्लांट जे काही रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्समध्ये पण पाहिलं की असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण पाहिलं. तर त्याचप्रमाणे ॲनिमल्समध्ये पण रिप्रोडक्शनमध्ये 2 टाइप्स पडतात, जे की असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर फ्रेंड्स, हे जे 2 टाइप्स आहेत त्याच्या आधी तुम्हाला सेल डिव्हिजन हे माहिती पाहिजे. तर फ्रेंड्स, आपण 11th स्टँडर्डमध्ये पाहिलं की सेल डिव्हिजन कशा प्रकारे होतं. सेल डिव्हिजनमध्ये मायटोसिस आणि मिओसिस हे 2 पार्ट पडतात. तर फ्रेंड्स, बघा, ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांनी थोडंसं लक्ष द्या. हे जे काही सेल डिव्हिजन होत असतं त्याचं काय होत असतं, हे मायटोसिस, आणि हे काय आहे, मिओसिस. म्हणजे सेल डिव्हिजनमध्ये मायटोसिस आणि मिओसिस. तर मायटोसिसमध्ये काय होत असतं फ्रेंड्स, जे काही एन नंबर आहे, 2n नंबर आहे, तर तो काय करेल, सेम काय तर याचं 2n तयार करेल. आणि मिओसिसचं काय आहे, तर ते जे काही 1n आहे त्याचे 2, म्हणजे त्याचे काय करणार, हाफ करणार. मिओसिसमध्ये हाफ रिप्लिकेशन होत असतं आणि इथे काय, तर सेम रिप्लिकेशन होत असतं. तर फ्रेंड्स, हे आहे सेल डिव्हिजन. तर बघा, जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्यामध्ये काय होत असतं, नॉट इन्व्हॉल्व मिओसिस. म्हणजे हे जे काही मिओसिस आहे हे इन्व्हॉल्व होत नसते. कशामध्ये, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. इज नॉट गॅमेट फॉर्मेशन, म्हणजे इथे काय गॅमेट फॉर्मेशन होत नाही. तर फ्रेंड्स, त्याचप्रमाणे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होत असतं, इट इन्व्हॉल्व द मिओसिस. इज नॉट गॅमेट फॉर्मेशन हे कुठे असेक्शुअल मध्ये होत असतं, पण सेक्शुअल मध्ये
गॅमेट फॉर्मेशन होत असतं. म्हणजे इट इन्व्हॉल्व द मिओसिस अँड गॅमेट फॉर्मेशन ऑकर. समजते का फ्रेंड्स? काय होते असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मिओसिस जे हे आहे म्हणजे जे काय हाफ रिप्लिकेशन आहे ते असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये होत नाही आणि जे काही सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्यामध्ये हे मिओसिस होत असते आणि गॅमेट फॉर्मेशन आणि त्याचं फ्युजन सुद्धा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये होत असते. तर फ्रेंड्स त्यानंतर सेकंड पॉइंट आहे डज नॉट इन्व्हॉल्व बोथ द सेक्सेस. म्हणजे हे जे काही मेल आणि हे जे काही फिमेल आहे दीज आर डिफरंट सेक्सेस. म्हणजे हे जे काही आहे यामध्ये इन्व्हॉल्व होत नसते. तर कशामुळे? तर हे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होत असतं फ्रेंड्स? दीज बोथ सेक्सेस आर प्रेझेंट, मेल अँड फिमेल. तर फ्रेंड्स कशामुळे हे मेल अँड फिमेल? तर इथे जे काय आहे इथे मिओसिस पण होत आहे आणि गॅमेट फॉर्मेशन पण होत आहे. म्हणजेच त्यामुळे काय होईल? मेल आणि फिमेल फॉर्मेशनचं फ्युजन होईल. म्हणजेच काय तयार होईल? गॅमेट फॉर्मेशन तयार. तर त्यानंतर काय होईल फ्रेंड्स? थर्ड पॉइंट बघा. प्रोजनी डॉटर सेल आर जेनेटिकली आयडेंटिकली टू द सिंगल पॅरेंट. म्हणजे हे जे काही ए आणि हे जे काही ए आहे हे फॉर्म होईल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होईल? प्रोजनी डॉटर सेल आर जेनेटिकली आयडेंटिकल नॉट टू द सिंगल पॅरेंट्स. म्हणजे इथे काय तयार होईल? तर कशामुळे? तिथे क्रोमोझोम जी आहे त्यामुळे काय होईल? जेनेटिकली आणि आयडेंटिकली टू द नॉट टू द सिंगल पॅरेंट्स. कशामुळे तिथे? तर क्रोमोझोममुळे. तर फ्रेंड्स पॉइंट लिहा. जे काही प्रोजनी आहे प्रोजनी अँड डॉटर सेल आर not genetically and identically to the single parents. कशामुळे फ्रेंड्स? तर हे जे काही नॉट शब्द कशामुळे आलेला आहे? तर क्रोमोझोममुळे. क्रोमोझोम्स इथे फॉर्म होत असतात. तर फ्रेंड्स हे आहे असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचे ॲनिमलचे 2 टाइप्स. तर फ्रेंड्स जे काही आहे ते परत एकदा मी सांगते, लक्षात घ्या. रिप्रोडक्शनची जी डेफिनेशन आहे इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर सेल. तर फ्रेंड्स कशामुळे? हे जे काही पॅरेंट्सचं कपलिंग होत असतं त्यानंतर जी डॉटर सेल येते म्हणजेच काय जो काही बेबी येतो त्यामुळे त्याची काय जी न्यू लाईफ तो न्यू बॉर्न बेबी काय या जगामध्ये न्यू इंडिव्हिज्युअल्स म्हणजे काय तयार होईल. त्याचंच काय आहे? तर हे सिमिलर सेल आहे. तर म्हणून त्याला काय म्हणायचं आपल्याला फ्रेंड्स? रिप्रोडक्शन. तर फ्रेंड्स त्यानंतर 2 टाइप्स पाहिले आपण, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्या आधी आपण सेल डिव्हिजन पाहिलं, मायटोसिस आणि मिओसिस. मायटोसिस मध्ये सेम रिप्लिकेशन होतं आणि मिओसिस मध्ये हाफ. तर फ्रेंड्स असेक्शुअल मध्ये काय आहे? फक्त नॉट इन्व्हॉल्व मिओसिस आणि सेक्शुअल मध्ये काय आहे? इन्व्हॉल्व द मिओसिस. आणि इथे काय गॅमेट फॉर्मेशन होत नाही, इथे गॅमेट फॉर्मेशन होत असतं. डज नॉट इन्व्हॉल्व बोथ सेक्सेस. म्हणजे हे जे काय फिमेल आणि मेल आहे इथे काय सेक्सेस आर प्रेझेंट असतात, सॉरी इथे प्रेझेंट नसतात आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये हे प्रेझेंट असतात. तर प्रोजनी अँड डॉटर सेल्स आर जेनेटिकली अँड आयडेंटिकली टू द सिंगल पॅरेंट्स इथे. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये प्रोजनी डॉटर सेल आर नॉट जेनेटिकली आयडेंटिकली टू द सिंगल पॅरेंट्स. म्हणजेच काय? तर क्रोमोझोममुळे. तर फ्रेंड्स आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलाच असेल. तर व्यवस्थित हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. आणि फ्रेंड्स व्हिडिओ बघताना तुमची एक नोटबुक आणि पेन तुम्ही सोबत घेऊन बसत जा. म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या पॉईंट मध्ये काय प्रेझेंट आहे आणि कोणत्यामध्ये काय ॲब्सेंट आहे. जर तुम्हाला एक्झाम मध्ये असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचा जर डिफरन्स तुम्हाला विचारला तर तुम्हाला हे जे काही पॉईंट्स आहेत हे व्यवस्थित तुम्हाला तिथे लिहिता आले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. तर फ्रेंड्स याच्यानंतर आता असेक्शुअल मध्ये जे काही
पॉइंट्स पडलेले आहेत, म्हणजे जेम्यूल फॉर्मेशन असेल किंवा जे काही बडिंग असेल तर ते आता आपण पाहू. तर फ्रेंड्स, आता आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फर्स्ट आहे जेम्यूल फॉर्मेशन. तुम्हाला जे उच्चार करायचा आहे त्याचा तुम्ही करू शकता, जेम्यूल फॉर्मेशन और गेम्यूल फॉर्मेशन एक्सेट्रा. तर फ्रेंड्स, आता जे काही आपण जेम्यूल फॉर्मेशन पाहणार आहोत त्यामध्ये जे काही आपला तुम्हाला अमिबा माहिती आहे का, अमिबा हे जे काही अमिबा आहे, हा अमिबा, तर याचंच काय आहे, हे जे काही आर्की बॅक्टेरिया म्हणजेच काय, तर फ्रेंड्स हे जे काही आर्चिओसाइट्स आहे, तर फ्रेंड्स हे जे काही साइट्स म्हणजे काय आहे तर सेल, आणि हे काय आहे आर्किओ मीन्स डेव्हलपिंग. म्हणजेच फ्रेंड्स हे जे काही आर्किओसाइट्स आहेत छोटे छोटे, तर हे काय आहेत तर डेव्हलपिंग सेल्स आहेत. कशाचे तर अमिबाचे. म्हणजेच काय आपल्याला म्हणता येईल जे काही अमिबा आहे तर याचं एक्झाम्पल सुद्धा जेम्यूल फॉर्मेशन मध्ये असू शकतं, म्हणजे आहेच. तर फ्रेंड्स हे जे काही आर्किओसाइट्स आहे त्याचा मीनिंग काय आहे तर जे काही सेल्स डेव्हलपिंग आहेत तर ते. तर फ्रेंड्स फर्स्ट पॉइंट आपल्याला बुक मध्ये काय दिलाय, जेम्यूल इज अन इंटरनल बर्ड फॉर्म इन अ स्पॉन्जेस. तर फ्रेंड्स हे जे काही स्पॉन्जेस आहे, हे स्पॉन्जेस म्हणजे काय एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. म्हणजे जे काही याच्या थ्रू जेम्यूल फॉर्मेशन थ्रू जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन करून जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर्म होईल त्याचं स्पॉन्जेस आहे. तर फ्रेंड्स ते स्पॉन्जेस म्हणजे कशा प्रकारे होत आहे तर जे काही इंटरनल बड आहे, जे काही जेम्यूल फॉर्मेशन मध्ये इंटरनल बड आहे त्याच्या थ्रू ते काय स्पॉन्जेस फॉर्म होते. तर फ्रेंड्स त्यानंतर बघा, मेनली जेम्यूल इज फॉर्म टू ओव्हरकम अनफेवरेबल कंडिशन. तर फ्रेंड्स समजून घ्या, जे काही अनफेवरेबल कंडिशन म्हणजे काय, जे काही प्रतिकूल वातावरण जे आहे तर ते कधी फॉर्म होत असते तर जे काही अनफेवरेबल कंडिशन मध्ये जे काही टेम्परेचर किंवा जे काही हे प्रेशर आहे, हे जे काही प्रेशर आहे तर जेम्यूल फॉर्मेशन तेव्हा इथे अनफेवरेबल कंडिशनला काय करत असते तर म्हणजे एखाद्या जर गोष्टीला आपल्याला स्टॉप करायचं असेल किंवा ती जर प्रोसेस कंटिन्यू आपल्याला करायची असेल तेव्हा ही जी काही अनफेवरेबल कंडिशन येते किंवा अनुकूल परिस्थिती जी काही येत असते तर ती कशामुळे टेम्परेचर आणि प्रेशरमुळे येत असते. तर फ्रेंड्स बघा, आफ्टर रिटर्न ऑफ द कंडिशन दॅट जेम्यूल फॉर्मेशन इज इन न्यू इंडिव्हिज्युअल दॅट इज स्पॉन्जिला. तर फ्रेंड्स हे जे काही स्पॉन्जिला आहे म्हणजे स्पॉन्जेसचाच छोटासा बेबी किंवा त्याचं जे काही फॉर्म होईल त्यालाच काय म्हणायचं आपल्याला स्पॉन्जिला म्हणायचंय. आफ्टर रिटर्न ऑफ दिस कंडिशन म्हणजे हे जे काही अनफेवरेबल कंडिशन मध्ये जे काही टेम्परेचर आणि प्रेशर जे काही फॉर्म होईल तिथे जे काही परिस्थिती निर्माण होईल त्यानंतर जेम्यूल फ्रॉम न्यू इंडिव्हिज्युअल म्हणजे जे काही हे न्यू इंडिव्हिज्युअल तयार होईल तेव्हा काय तर स्पॉन्जिला किंवा अमिबा किंवा एक्सेट्रा मायक्रो ऑर्गॅनिझम तिथे तयार होईल. तर फ्रेंड्स दॅट जेम्यूल असेक्शुअली प्रोड्यूस मास अँड ॲग्रिगेशन ऑफ डॉर्मंट सेल म्हणजे तिथे काय तयार होईल कशा थ्रू तर असेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू. तर फ्रेंड्स तुम्हाला बुकमध्ये एक फिगर दिली आहे, ती मी तरफ फिगर काढलेली आहे जेम्यूल फॉर्मेशनची. तर पहा, हे जे काही आहे हे काय आहे मायक्रोप्लार एंड आहे, हे जे काय आहे मोनॅक्झॉन स्पिकोलस म्हणजे हे जे काय आहे हे, आणि त्यानंतर हे जे काही छोटे छोटे सेल दिसत आहेत ते काय आहेत आर्किओसाइट्सचा मिनिंग मी सांगितलाच आहे, डेव्हलपिंग सेल्स. पुन्हा फ्रेंड्स हे जे काय आहे हे काय आहे इन्नर मेम्ब्रेन आहे, हे आहे इन्नर मेम्ब्रेन, हे आहे आउटर मेम्ब्रेन. तर हे आहे फ्रेंड्स जेम्यूल फॉर्मेशन. कशामध्ये आपण पाहिलं जेम्यूल फॉर्मेशन फ्रेंड्स तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण जेम्यूल फॉर्मेशन पाहिलं. फ्रेंड्स तुम्हाला जास्तीत जास्त नोट डाऊन करणं खूप गरजेचं आहे कारण हा टॉपिक फार लेंदी आहे. तर कशामध्ये कोणता पॉईंट येतो हे काहीच लक्षात राहत नाही, त्यामुळे तुम्ही नोटबुकमध्ये व्यवस्थित असेक्शुअल रिप्रोडक्शन असा पॉईंट टाकायचा. त्यानंतर देअर आर 2 टाइप्स, त्यामध्ये कोणते आहेत जेम्यूल फॉर्मेशन आणि बडिंग ते टाकत राहायचं. त्यानंतर पुन्हा आपण जे काही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहणार आहोत ती फार कॉम्प्लिकेटेड आहे,
ती अशी समजत नाही, त्यामुळे तुम्हाला नोटबुक घेणं फार गरजेचं आहे. परत सांगते, नोटबुक आणि पेन घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित नोट डाऊन करून तुम्हाला तो पॉईंट समजला पाहिजे. तर फ्रेंड्स बघा, हे जे काही जेम्यूल फॉर्मेशन होत असतं तर ते असेक्शुअली रिप्रोडक्शन थ्रू होत असतं. म्हणजेच जी काही हे यामध्ये जे काही आर्किओसाइट्स आहेत तर तिथे टेम्परेचर आणि प्रेशर अनफेवरेबल कंडिशनमध्ये तयार होऊन त्यामध्ये काय तर स्पॉन्जिला तयार होत असतो. तर फ्रेंड्स हे जे काही आहे तर एक छोटंसं व्यवस्थित काय पाहिलं आपण पहिल्यापासून सांगते. तर फ्रेंड्स थोडं लक्ष द्या, हे जे काही आहे ही जेम्यूल फॉर्मेशनची सेल आहे. त्यानंतर ती काय होत असते, डेव्हलपिंग होत असते. तर फ्रेंड्स डेव्हलप झाल्यानंतर काय होत असते, तर हे जे काही अनफेवरेबल कंडिशन आहे म्हणजेच काय टेम्परेचर आणि हे जे काही प्रेशर आहे तिथे काय तर कॉन्स्टंट रिमेन, किंवा तिथे जी काही तिथे जी काही ॲक्टिव्हिटी तयार होईल तर हे काय करते, टेम्परेचर आणि प्रेशर त्याला थोडीशी अनफेवरेबल कंडिशनमध्ये ठेवते. म्हणजेच काय तर तिथे न्यू इंडिव्हिज्युअल तयार होईल. तर फ्रेंड्स त्याच्यानंतर काय अनफेवरेबल कंडिशन झाल्यानंतर न्यू इंडिव्हिज्युअल तयार होईल. न्यू इंडिव्हिज्युअल तयार होईल. तर फ्रेंड्स म्हणजे काय, कोणतं इंडिव्हिज्युअल, तर स्पॉन्जेस किंवा अमिबा, स्पॉन्जेस किंवा अमिबा तिथे न्यू तयार होईल. तर फ्रेंड्स हे आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जेम्यूल फॉर्मेशन. तर त्यानंतर आपल्याला पाहिजे बडिंग. तर बडिंगमध्ये काय होतं ते पाहिजे. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बडिंग पाहिलं आहे, तरी पण ज्या विद्यार्थ्यांना समजत नसेल त्यांनी पुन्हा व्यवस्थित इथे पहा. तर बघा फ्रेंड्स, आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पुन्हा सेकंड काय पाहणार आहोत, तर बडिंग. तर फ्रेंड्स हे बडिंग आपण 11th पुन्हा त्यानंतर 9th 10th मध्ये आपण लहानपणापासून बडिंग शिकत आलेलो आहेत. पण तरी एक छोटासा पॉईंट आहे पहा, जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये होत असतं तर हे जे काही बडिंग आहे फ्रेंड्स, सिंपल मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर फ्रेंड्स हे जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये होत असतं तर ही एक सिंपल मेथड आहे. त्यानंतर ऑकर्स इन फेवरेबल कंडिशन. तर फ्रेंड्स याआधी आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे काही जेम्यूल फॉर्मेशन पाहिलं तर त्यामध्ये कोणती कंडिशन होते, तर त्यामध्ये अनफेवरेबल कंडिशन होते. आणि इथे बडिंगमध्ये काय आहे, तर ही फेवरेबल कंडिशन आहे, म्हणजे प्रतिकूल वातावरण इथे आहे आणि तिकडे अनुकूल आहे. तर फ्रेंड्स मेनली ऑकर इन हायड्रा. तर फ्रेंड्स हे जे काही बडिंग आहे तर ते कशामध्ये, हायड्रा आणि कोरलमध्ये आपल्याला दिसून येतं. तर त्यामध्ये पुन्हा अ स्मॉल आउटग्रोथ इज प्रोड्यूस टूवर्ड्स द बेसल एंड ऑफ द बॉडी. म्हणजे हे जे काही हायड्रा आहे तर ते जे यामध्ये काय होत असते, बड जी काही प्लांट बॉडी आहे त्यापासून ती सेपरेट होत असते, म्हणजेच काय टूवर्ड्स. तर फ्रेंड्स बघा फर्स्ट फिगरमध्ये काय दिलं आहे, ही आहे ए. तर फ्रेंड्स यामध्ये काय दिलं आहे, एक हायड्रा आहे आणि हे हायड्रा म्हणजे हे जे काही हा स्पेस दिसतोय तर इथे काय थोडा फुगलेला भाग दिसतोय, म्हणजेच काय तर इथे बड फॉर्म होतीये. तर त्यानंतर सेकंड बडिंगमध्ये इथे काय दिले, हे जे काही फुगलेला भाग आहे म्हणजे जे काही ही बड फॉर्म होते इथून हे थोडासा वरती वाढलेला आहे, म्हणजेच काय तर डेव्हलपिंग इथे बड झालेली आहे, म्हणजे इथे डेव्हलप बड तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. तर फ्रेंड्स त्यानंतर इथे फुल्ली मॅच्युअर बड. म्हणजे इथे काय होतंय, तर जे काही ही बड आहे फर्स्ट पासून इथे काय इथे पूर्णपणे मॅच्युअर झालेली आहे, म्हणजे इथे पूर्णपणे ती फॉर्म झालेली आहे. तर फ्रेंड्स त्यानंतर डी फिगरमध्ये काय होतंय, तर ही जी काही बड आहे ही जी काही मेन बॉडी आहे त्यापासून ती काय तर सेपरेट होत आहे. म्हणजे ही जी काही बड आहे पूर्ण फॉर्म झालेली ही बड काय ही प्लांट बॉडीपासून काय तर सेपरेट होत आहे, म्हणजे काय यंग हायड्रा सेपरेटेड. म्हणजे हा जो यंग हायड्रा आहे हा आपल्याला न्यूली फॉर्ममध्ये दिसून येईल. तर फ्रेंड्स हे फर्स्ट फिगरमध्ये काय होतंय, तर जी काही हायड्रा आहे तिथे थोडंसं बड फॉर्म व्हायचा प्रयत्न करते, त्यानंतर थोडी टूवर्ड्सला आउटवर्ड जी काही बॉडी आहे त्यापासून थोडीशी वेगळी होत आहे, त्यानंतर फुल्ली मॅच्युअर होऊन ही यंग बड सेपरेट होती, कशापासून, ह्या हायड्रापासून. तर फ्रेंड्स हे आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सेकंड बडिंग. तर फ्रेंड्स आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, तर बघा रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमलमध्ये फर्स्ट आपण पाहिलं की जे काही रिप्रोडक्शन होत आहे
तर हे रिप्रोडक्शन म्हणजे काय? तर फ्रेंड्स, जे हे रिप्रोडक्शन आहे ते म्हणजे इट इज अ बायोलॉजिकल प्रोसेस अँड न्यूली फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे जे काही मेल अँड फिमेल आहे त्यापासून त्याचा कपलिंग झाल्यानंतर जे काही डॉटर सेल तयार होते त्यालाच न्यू इंडिव्हिज्युअल तयार होते, म्हणजेच त्याला काय म्हणायचे फ्रेंड्स, हे रिप्रोडक्शन म्हणायचे. तर फ्रेंड्स, त्यानंतर आपण काय पाहिलं की जे काही ॲनिमल आहेत त्या ॲनिमलचे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन आतापर्यंत आपण पाहिलं. तर त्यामध्ये काय, जे काही जेम्युल फॉर्मेशन आणि जे काही बडिंग आहे, तर जेम्युल फॉर्मेशन काय होत असते तर ते अनफेवरेबल कंडिशनमध्ये जे काही न्यू इंडिव्हिज्युअल तयार करत असतं आणि बडिंग कुठे तर फेवरेबल कंडिशनमध्ये. तर फ्रेंड्स, हे जे आतापर्यंत आपण पाहिलं हे असेक्शुअल रिप्रोडक्शन इथे कंप्लीट झालं. तर आता आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर फ्रेंड्स, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये 2 टाइप्स पुन्हा आहेत, म्हणजे ज्युएनाइल फेज आणि जी काही दुसरी फेज आहे ती फेज. तर त्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्युमन रिप्रोडक्शन, तर त्यामध्ये जे काही मेल ह्युमन रिप्रोडक्शन आहे, जी काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती पाहायची आहे. तर फ्रेंड्स, आतापर्यंत जे आपण पाहिलं आज लेक्चरमध्ये, फर्स्ट लेक्चर आहे सेकंड चॅप्टरचं, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. समजलं नसेल परत व्हिडिओ बघा. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करून मला सांगा. थँक्यू सो मच. Download Parivartan app made by Super Excellence Academy to watch more curriculum videos.